आज ना आपण चिकन मटनला सुद्धा मागे पाडेल अशी ही झणझणीत आणि चमचमीत अशी पंढरपूर करकम स्पेशल ना बाजार आमटी बनवणार आहोत। तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि लगेचच बनली जाते। नमस्कार, बीनावडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। ही आमटी अशी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा अशी ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी अशी कुस्करून किंवा चुरून त्याच्यासोबत ही आमटी खाऊ शकता। अगदी खूप छान भन्नाट अशी ही आमटी तयार झालेली आहे आणि टेस्टला म्हणाल तर चिकन मटनला सुद्धा मागे सारेल अशा पद्धतीची ही आमटी तयार झालेली आहे। अशी ही तुम्ही चुरून किंवा कुस्करून खाऊ शकता। त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू असेल तर खूप छान। हे पहा, खूप छान आणि टेस्टी तयार झालेली आहे। तर चला आज आपण ना ही पंढरपूर करकम स्पेशल बाजार आमटी बनवूया। त्याच्यासाठी मला ही एक छोटी वाटी आहे ती तुरीची डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर ही 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ, 2 चमचे मसुराची डाळ आणि 2 चमचे उडदाची डाळ। याच्यापैकी एखादी कुठली दुसरी डाळ नसेल तरीही चालेल, चण्याची किंवा उडदाची डाळ नसेल ना तरीही चालेल। आता या डाळी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। आणि ह्या स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर मी एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यात गरजेनुसार पाणी टाकून आपण याच्या कुकरला ना मी या डाळीच्या 4 शिट्या करून घेणार आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डाळ थोडा वेळ भिजत ठेवायची आहे। भिजल्यानंतर त्याचं पाणी काढून टाकून मग आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। आता ही डाळ मी कुकरला शिजत ठेवलेली आहे, तोपर्यंत याच्यासाठी लागणारं वाटण बनवून घेऊया। हे वाटण बनवताना मी एक वाटी ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्या वाटीनेच मी हे खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं आहे, खिसून घेतलेलं आहे। ते अगदी 1 ते 2 मिनटं अगोदर याच्यावरती असं परतवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेलं आहे आणि आपलं याचं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरं परतवून घ्यायचं आहे। याच स्टेजला तुम्ही याच्यामध्ये खसखसी भाजून टाकू शकता, पण मी खसखस टाकलेली नाही आहे याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर आता आपण हे ना कांदा भाजून घेऊया याच्यामध्ये। सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेतलेलं आहे। आता हा कांदा पण छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा आहे। आता कांद्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे, मग त्याच्यामध्ये आता आपण हा टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांद्यात मी थोडंसं तेल टाकून परतवून घेतलेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो पण छान भाजले गेलेले आहेत। आता आपण हे भाजलेलं साहित्य सर्व थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। पहिल्यांदा खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे मी वाटायला, ते वाटून घेऊया। त्याच्यानंतर आता आपण हे कांदा आणि टोमॅटो याच्यात टाकून आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। थोडीशी मी कोथिंबीर पण घेतलेली आहे, ती कोथिंबीर पण आपण मिक्सरला वाटून घेऊया। आता आपलं हे वाटण आहे ना तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि त्या डाळ पण शिजलेली आहे। डाळ आपण अशी स्मॅश करून घेऊया। आता हे याच्यात सर्व डाळी पटकन शिजल्या जातात, फक्त चण्याच्या डाळीला थोडासा वेळ लागतो। त्याच्यामुळे ना मी हे थोडंसं मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहे। डाळ नाही घेतली अशी स्मॅश करून घेतली ना तरीही चालेल। आता मी कढई ठेवलेले, कढईमध्ये तेल टाकलेले। या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं। आता तेल टाकल्यानंतर मोहरी टाकली, मोहरी तडली की जिरं टाकलं। जिरं चांगलं फुललं की आता आपण हा कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता पण छान तळला गेला की याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हे या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। आपण अगोदर हे सर्व साहित्य भाजून घेतलेलंच आहे, तरी पण तेलामध्ये छान असं हे परतवून घ्यायचं आहे। आता हे तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद, थोडंसं हिंग, धने जिरे पावडर टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपलं लाल चटणी टाकलेली आहे कलरची आणि आपलं जे काळं तिखट जे साठवणीचं आहे ते आपल्याला तिखट जसं आवडतं त्याच्यानुसार टाकून घ्यायचं आहे। आणि ही डाळ आहे ना, मी डाळ मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेले आहे।
तर सर्वच डाळ मी याच्यामध्ये वाटून घेतलेली आहे. चण्याच्या डाळीची ना थोडीशी कण राहण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला ते. आणि आता आपण याच्यामध्ये ना पाणी टाकून घेणार आहोत आणि पाणी टाकताना गरमच टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या आमटीला ना तरी छान येईल. आणि आता आपण ज्या कुकरच्या भांड्यामध्ये ना जी डाळ करून घेतलेली शिजवून, त्यातून ते पण त्याच्यात पाणी टाकून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी टाकून याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. आता आपल्याला जसं सैलसर, पातळसर किंवा घट्टसर हवं आहे तसं आपण याच्यात पाणी टाकून घेणार आहोत. आणि सर्व पाणी आपण गरमच टाकून घ्यायचं आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि ही सैलसरच असते, खूप घट्टसर अशी ही आमटी नसते. आणि खूप छान भन्नाट चवीची अशी ही आमटी तयार होते. तुम्ही एकदा या पद्धतीने ही आमटी नक्कीच तयार करा. आणि ही आमटी उकळायला लागल्यानंतर ना असा फेस बाजूला येतो, सर्व डाळी आहेत त्याच्यामुळे. तर आपण हा फेस आतमध्ये असा हा मिक्स करून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर आपण गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावरती छान उकळी काढून घ्यायची आहे. मग आपल्या ह्या आमटीला छान तर्री येते. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि ना या पद्धतीने तुम्ही ही आमटी नक्कीच बनवून पहा. खूप छान आणि टेस्टी तयार होते आणि खूप कमी वेळेत तयार होते. खूप कष्टही नाहीत या आमटीला. आणि आमटी करून पाहिल्यानंतर ही ना कशी झाली आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा. आता ही आमटी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, तरी पण छान यायला लागलेली आहे आमटीला. अगदी 5 ते 7 मिनटं उकळवून घ्यायची आहे आमटी आणि आपली ही बाजार आमटी तयार आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वरून आणि आपली ही बाजार आमटी तयार आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.